हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडवाला मूड. आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत वांगे आणि तुरीच्या दाण्यांची भाजी कशी करावी. गावात ह्या तुरीच्या शेंगा मिळत आहेत, तर या शेंगा पहिले सोलून घ्यायच्या आहेत. त्याचे दाणे आपल्याला काढायचे. वांगे आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता सोलून ठेवलेल्या तुरीच्या दाण्यांना आपल्याला तेलात फ्राय करायचं आहे. आपल्याला कांदे, वांगे आणि तुरीचे दाणे हे तीनही गोष्टी तेलात आधी फ्राय करायच्या आहेत. तुम्ही एका साईडला तुरीचे दाणे तेलात फ्राय करतात, तोपर्यंत साईडला कांदे फ्राय करू शकतात. चांगले फ्राय झाल्यानंतर आपल्याला दाणे गार होण्यासाठी ताटलीत काढून घ्यायचे आहेत, कारण याला आपल्याला अर्धवट असे मिक्सरमध्ये फिरवायचे. ज्या वेळेला दाणे गार होऊन जातात त्यावेळेला आपण त्यांना मिक्सरमध्ये फिरवूयात. दाण्यांना जास्त बारीक करायचं नाही, असं अर्धवटच आपल्याला फिरवायचं आहे. आता आपण मसाल्याची पाटोड्यांची भाजी करतो, त्यासाठी जसे कांदे बारीक करतो तसेच कांदे आपल्याला बारीक करून कढईत भाजून घ्यायचे आहेत. कांद्यांचा ओलावा निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्यात तेल घालायचं नाही. कांदे आपल्याला मिक्सरमध्ये बारीकच करायचे आहेत, त्यामुळे तुम्ही जाडे मोठे कापू शकतात. थोडे लालसर झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत तेल. तेल घालून कांदे परत थोडे भाजून घ्यायचे आहेत. शक्यतोवर कांदे लोखंडी कढईत भाजावे. आता हे कांदे गार होण्यासाठी आपण ताटलीत काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच कढईत आपल्याला थोडा लसूण घालायचा आहे. लसूणसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. लसूण भाजत आल्यानंतर आपल्याला त्यात घालायचे खोबरं. लक्षात ठेवा, खिसलेलं खोबरं घालताना आपण पहिले गॅस बंद करायचा आहे, नाहीतर खोबरं जळून जाईल. भाजलेलं खोबरं, लसूण आपण एका ताटलीत काढून घ्यायचं आहे, ज्यात आपण कांदे काढलेले होते, कारण आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तर त्यात आपण घालणार आहोत थोडी कोथिंबीर. कोथिंबीर नसेल तर तुम्ही धनिया पावडरसुद्धा घालू शकतात. मिक्सरच्या भांड्यातच आपण लाल तिखट घालणार आहोत. त्याचप्रमाणे गरम मसाला जो तुमचा तयार असेल तो जिरं घालणार आहोत. थोडं आलं आपण यात किसून घ्यायचं आहे. आल्याचे तुकडे देखील तुम्ही घालू शकतात. तयार झालेला आहे आपला मसाला. आता आपण वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या 4 फोडी करायच्यात. या फोडींना आपल्याला देठापासून वेगळं होऊ द्यायचं नाही. जसं की आपण भरलेले वांगे तयार करतो त्याप्रमाणे कापून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, वांगे हे किडके निघू शकतात, त्यामुळे आतून आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की वांगे नीट आहेत का नाही. ज्या कढईत आपण तुरीचे दाणे भाजले होते त्याच कढईत आपण थोडं जिरं, हळद घालायची आहे आणि वांगे तेलात परतवायचे आहेत. बघा, वांग्याची जी भाजी आहे ती बऱ्याच पद्धतीने बनवली जाते. वांग्याच्या भाजीच्या अनेक रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकतात. खानदेशी पद्धतीचा बेसनचा प्रोटीनयुक्त असा लाडू कसा तयार करायचा याची सुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकतात. वांगे थोडे भाजल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवावं. थोड्या वेळानंतर यात अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुमचे वांगे किती आहेत ते बघायचे आणि त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि शिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. शिजलेले वांगे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईत आपण आता थोडं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो या तेलात तापल्यानंतर घालायचा आहे. मसाला छान परतवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपण वांगे भाजताना तसेच तुरीचे दाणे भाजताना देखील तेल घातलंय. तर तेल थोडं कमी वाटत असेल तर ते भाजीला नंतर सुटणार आहे, त्यामुळे जास्त तेल घालू नये. मसाला छान परतवून झाल्यानंतर त्यात आपण वांगे आणि वांगे ज्या पाण्यात शिजवले ते पाणी दोन्ही गोष्टी घालणार आहोत. थोडी उकळी फुटल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत तुरीचे दाणे. आता आपण भाजीत रस्सा वाढवण्यासाठी थोडं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. गरम केलेलं जे पाणी आहे तेच आपण भाजीत घालायचं आहे. गार पाणी घातल्यास भाजीची चव थोडी बिघडते. आपण वांगे शिजवताना अर्ध मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता आपण अर्ध मीठ घालायचं आहे. अर्ध मीठ घातल्यानंतर आपण याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडी भाजी शिजू द्यायची आहे. भाजी थोडी शिजत आल्यानंतर आपण त्यात वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे.
तर तयार आहे आपली तुरीच्या दाण्यांची मसाल्याची वांग्याची भाजी. या भाजीसोबत तुम्ही छान गरमागरम भाकरी खाऊ शकतात. भाकरी नसेल आवडत तर पोळीसुद्धा घेऊ शकतात. तसंच भातासोबतसुद्धा ही भाजी खूप चविष्ट लागते. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खात राहा आणि खाऊ घालत राहा. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.